जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या विजयाच्या मिरवणुकीनंतर मादणी गावात एका किराणा दुकानासमोर उभ्या असलेल्या इसमावर धारदार शस्त्रानं हल्ला केल्याची घटना मंगळवार दिनांक 9 रोजी रात्री 8:30च्या सुमारास घडली। या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे। संदीप शेषराव कालभिले वय वर्ष 34 राहणार मादणी असं जखमी इसमाचं नाव असून या प्रकरणी अंकुश निकम याच्या विरोधात अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मादणी येथील हनुमान नगर परिसरात मिरवणूक संपल्यानंतर संदीप कालभिले हे किराणा दुकानासमोर उभे असताना अंकुश निकम यानं त्यांच्यावर अचानक धारदार शस्त्रानं हल्ला केला। या हल्ल्यात संदीप यांच्या डाव्या हाताच्या दंडाला तसेच अंगठ्याजवळ गंभीर दुखापत झाली। जखमी संदीप यांना प्राथमिक उपचारासाठी प्रथम अजिंठा, त्यानंतर सिल्लोड व पुढे छत्रपती संभाजीनगर इथं उपचारासाठी दाखल करण्यात आले। उपचारानंतर संदीप कालभिले यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बीट जामदार संदीप कोथलकर करत आहेत। न्यूज 18 सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख।